द लूप ऑफ होप भाग 9. हर्षवर्धननं तळघरात जाऊन अबीरच्या आत्म्याचा सामना करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो सगळ्यांना सांगून त्याच्या रूममध्ये गेला. मुग्धा त्याच्या मागोमाग रूममध्ये गेली आणि रूमचं दार लावून घेऊन तिनं त्याला मागून मिठी मारली. ती रडत त्याला बोलत होती, ऐक ना हर्ष, मला तुला गमवायचं नाहीये रे. तू नसतं धाडस करू नकोस ना, प्लीज ऐक ना माझं. ती त्याला विनवत होती. तसा हर्षवर्धनच म्हणाला, मुग्धा अगं, आपण अजून किती दिवस त्या शापाच्या सावटाखाली जगणार आहोत. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागूच दे आता. फार जर काय होईल तो अबीर माझा जीव घेईल. नाहीतरी मी त्या तळघरात नाही गेलो तरी तो माझा जीव घेणारच आहे आणि कुठेतरी तुलाही. तो मध्येच बोलण्याचा थांबला. तशी मुग्धाच म्हणाली, आपण कुठेतरी लांब निघून जाऊ रे. माझ्यामुळेच होते हे सगळं. मी निघून जाईन तुझ्यापासून लांब, मी निघून जाईन तुझ्यापासून लांब. ती रडत बोलत होती. तुझी रडारड झाली असेल तर सोड, मला खूप कामं आहेत. त्या तळघरात जायच्या आधी मला सगळी व्यवस्था लावायची आहे आणि शुभंकर दादालाही बरंच काही विचारायचं आहे. हर्षवर्धन स्वतःला सोडवून घेत म्हणाला आणि त्याचा मोबाईल ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. मुग्धा मात्र हतबलपणे त्याला पाहत राहिली. इकडे मैया देखील बरीच चिंतित होती. तिला माहिती होतं हर्षवर्धनने एखादी गोष्ट मनावर घेतली की कोणी काहीही केलं तरी तो ऐकणार नाही. शुभंकर त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याने त्याला कोणीही डिस्टर्ब करू नये म्हणून आधीच सूचना दिली होती. हर्षवर्धन ऑफिसमध्ये गेला आणि त्याने ऑफिसची सगळी व्यवस्था लावली. तसंच वकील बोलावून त्यानं त्याची मालमत्ता, बिझनेस, त्याच्यानंतर मुग्धाच्या नावे आणि काही प्रमाणात जानकी मैयाला मिळावी अशी तरतूद करून ठेवली. तो संध्याकाळी लवकरच घरी आला आणि फ्रेश होऊन शुभंकरच्या रूममध्ये गेला. त्याला शुभंकरच्या रूममध्ये जाताना पाहून मैया आणि मुग्धा देखील त्याच्या मागोमाग तिथे पोहोचल्या. शुभंकर गंभीरपणे बोलत होता, हर्ष, तू अजून एकदा याचा विचार कर. हे बघ, यावर मी दुसरा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. अबीर तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही असं सुरक्षा कवच मी तुला देईन. तू हा वाडा आणि देश सोडून प्रदेशात स्थायिक हो. त्यामुळे ही समस्या तात्पुरती टळेल आणि तू सुखाने जगू शकशील. तो त्याला समजावत होता. तसा हर्षवर्धनच म्हणाला, पण लूप होलमध्ये गेली 200 वर्षे अडकलेल्या नीतिवर्धन आजोबांचं काय? आणि अबीरचा आत्मा तू दिलेल्या रक्षा कवचामुळे आम्हाला त्रास देणार नाही, पण आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय? तूच म्हणालस ना हा तात्पुरता उपाय आहे. आणि अबीरच्या तरी आत्म्यानं अजून किती दिवस त्याच्या सुडासाठी तडफडावं? असंही जर त्याचा आत्मा माझा जीव घेऊन मुक्त होणार असेल तर मी माझी आहुती द्यायला तयार आहे. मुग्धा आणि मैया तरी या त्रासातून वाचतील ना? तो म्हणाला. तशी मैयाच मध्ये पडली. हर्षू बच्चा, ऐक ना रे, शुभंकर बरोबर बोलतोय. आपण निघून जाऊ कुठेतरी लांब, पुढचं पुढे पाहता येईल. त्या काळजीनं बोलत होत्या. मुग्धाही म्हणाली, हर्ष, शुभंकर दादा बरोबर बोलत आहेत. तू का नसता हट्ट करून धरून बसलायस? आणि मला नाही होत आहे आता कसला त्रास. अबीरला सूड हवा आहे. नीतिवर्धन आजोबांना मुक्ती आणि मला या शापातून कायमचा सुटकारा, एकतर मरून किंवा उरून. शुभंकर दादा, कुठे आहे ते तळघर? आणि कधी, कसं आणि केव्हा जायचं त्यात? मी जायला तयार आहे. हर्षवर्धन अगदी निर्धारानं म्हणत होता. हे त्याचं बोलणं ऐकून मैया आणि मुग्धा स्तब्ध झाल्या होत्या. शुभंकरचा मात्र नाईलाज झाला. ते तळघर वाड्याच्या हॉलच्या बरोबर खालती आहे आणि तुमच्या पूर्वजांच्या तस्विरी लावल्या आहेत. तिथे त्या तळघराचं दार आहे. तू उद्याच दुपारनंतर त्या तळघरात जाऊ शकतोस. तुला अबीरच्या आत्म्याचा सामना करून आणि त्याची समजूत घालून त्याच्याकडून ते कापडाचे तुकडे हस्तगत करावे लागतील आणि ते घेऊन येऊन त्यावर पालाश विधी करावा लागेल. म्हणजे अबीर आणि तुझे आजोबा नीतिवर्धन यांचा आत्मा मुक्त होईल. तसेच तुमच्या विश्वकर्मा घराण्याला लागलेला शाप कायमचा निघून जाईल. पण अबीरचा आत्मा हे सगळं सहजासहजी नाही होऊन देणार. सध्या तरी मी त्याचा मुक्त संचार काही विधी आणि पवित्र कुंकू आखून रोखला आहे. पण तळघरात माझी कोणतीच शक्ती चालणार नाही आहे, कारण अबीरचं स्थान आहे ते. तो तिथे सगळ्यात शक्तिशाली असेल. तू एकदा तळघरात गेलास की तुझ्याबरोबर काय होईल हे कोणीच सांगू शकणार नाही. मी तुला शक्ती प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करेन, पण तो प्रयत्न कितपत यशस्वी होईल नाही सांगू शकत. बघ बघ, अजून विचार कर. तो गंभीरपणे बोलत होता. तसा हर्षवर्धनच म्हणाला, विचार करण्याची वेळ कधीच निघून गेली आहे दादा.
शुभंकर दादा तू तयारी कर, मी उद्याच तळघरात प्रवेश करेन, तो म्हणाला आणि शुभंकरने नुसती होकारार्थी मान हलवली. मुग्धा आणि जानकी मैया मात्र सुन्न होऊन नुसत्याच त्या दोघांचं बोलणं ऐकत होत्या. त्या दोघींचाही विरोध हर्षवर्धनच्या निर्णयापुढे मावळत होता आणि आता जे होईल ते हतबलपणे पाहण्या वाचून त्यांच्या हातात आता काहीच उरलेलं नव्हतं. रात्री हर्षवर्धन स्टडी रूममधून त्याच्या रूममध्ये आला तर मुग्धा अस्वस्थपणे त्याचीच वाट पाहत होती. तिला पाहून असं वाटत होतं की तिला हर्षवर्धनला खूप काही सांगायचंय. हर्षवर्धन आला आणि तिच्या हातात कसली तरी फाईल ठेवत म्हणाला, हे आपल्या सगळ्या बिझनेस आणि प्रॉपर्टीचे पेपर आहेत, हे सांभाळून ठेव, माझ्यानंतर तुला कसलीच अडचण येणार नाही. तो निर्विकारपणे बोलत होता. तशी मुग्धाच म्हणाली, हर्ष रे ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज ऐक ना. ती डोळ्यात पाणी आणून बोलत होती. त्याचा हर्षवर्धनच म्हणाला, पण मला काहीच ऐकायचं नाही आहे, मी झोपतो, उद्या लवकर उठून काही विधी करायच्या आहेत, तो म्हणाला आणि तिच्याकडे पाठ करून झोपून गेला. मुग्धा मात्र मनोमन आक्रंदत राहिली. दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन लवकरच उठून खाली आला तर शुभंकरने मैयाच्या मदतीनं विधी करण्यासाठी त्यांच्या घराण्याच्या गुरुजींना बोलवून घेतलं होतं आणि बरीच तयारीही केली होती. मुग्धा आणि मैयाचा चेहरा काळजीनं काळवंडला होता. विधी सुरू झाले आणि ते दुपारपर्यंत चालले. शुभंकरने मैयाला सांगून त्यांच्या फॅमिली डॉक्टरला देखील बोलवून घेतलं होतं. हर्षवर्धन सुचिरभूत होऊन पांढरे शुभ्र कपडे घालून आला. त्याने मैयाला आणि शुभंकरला वाकून नमस्कार केला. मैया खूप रडत होती आणि त्याला तळघरात जाण्यापासून अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण हर्षवर्धनने तिची कशीबशी समजूत घातली. मुग्धा तर सुन्नच होती, तिला काहीच कळत नव्हतं आणि नियतीनं पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करण्याची शक्ती मात्र कोणाकडेच उरली नव्हती. हर्षवर्धन मात्र शांत होता. त्याला माहीत होतं तो काय करतोय. शुभंकरने त्याच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ हर्षवर्धनच्या गळ्यात घातली आणि तो म्हणाला, ही तुझं रक्षण नक्कीच करेल हर्ष, यशस्वी होऊन परत ये. असं म्हणून शुभंकरने त्याला त्याच्या पूर्वजांच्या तस्विरीजवळ नेलं आणि नीतिवर्धनचा फोटो बाजूला केला. त्या फोटोमागे असलेली विशिष्ट कळ त्याने दाबली आणि तळघराचं दार उघडलं. हर्षवर्धनने एकदा मैया आणि मुग्धाकडे पाहिलं आणि तो तळघरात टॉर्च घेऊन निघून गेला. तो टॉर्चच्या उजेडात तळघराच्या पायऱ्या उतरत होता. सगळीकडे अंधार, धूळ आणि कोळ्यांनी केलेल्या जळमटांचं साम्राज्य होतं. तो एका हातानं जळमटं दूर करत दुसऱ्या हाताने सगळीकडे टॉर्च फिरवत पाहण्याचा प्रयत्न करत होता. तो पायऱ्या उतरून आत गेला आणि त्याच्या नजरेला थोडीशी अंधाराची सवय झाली आणि टॉर्च तसंच कुठल्या तरी झरोक्यातून येणाऱ्या अंधुकशा प्रकाशात तळघर आता स्पष्टपणे त्याला दिसू लागलं. पण सतत कोणीतरी त्याला पाहतंय आणि अवतीभोवती अदृश्यपणे वावरत आहे याची जाणीव मात्र त्याला होत होती. हर्षवर्धन तसाच म्हणाला, अबीर मला माहिती आहे तू इथेच आहेस. बास झाला हा 200 वर्ष जुना पाठशिवणीचा खेळ, ये माझ्या समोर. तो टॉर्च फिरवत मोठ्याने म्हणाला आणि तेवढ्यात गडगडाटी हसण्याच्या आवाजाबरोबर त्याच्यासमोर अबीरची अस्पष्ट आणि नंतर स्पष्ट अशी एक आकृती तयार झाली आणि ती बोलू लागली, तर आलासच तू. मला वाटलं होतं त्या नीतिवर्धनसारखं पळून जाशील जीव मुठीत घेऊन त्या तुझ्या गुरुचं शुभंकरचं ऐकून, पण तू आता इथे आला आहेस तर माघारी जाणार नाहीस आणि माझा सोड आणि माझा पण दोन्ही पूर्ण होईल. तो रागाने म्हणाला आणि एका झटक्यात हर्षवर्धन हवेत फेकला गेला. पण तो भिंतीवर न आदळताच अलगद पुन्हा उभा राहिला आणि अबीर आणखीनच चवताळला. अबीर म्हणाला, अरे दगा तर तुमच्या रक्तातच आहे. तू आलास इथे माझा सामना करायला, पण हे सुरक्षा कवच घेऊन. लक्षात ठेव, मी तुला आता ना इथून बाहेर जाऊ देणार नाही, तुझ्या हाती ते वस्त्र लागू देणार नाही आणि तू इथेच मरणार, तडफडून अगदी माझ्यासारखं. आणि या विश्वकर्मा घराण्याचा नायनाट होणार. तो चिडून बोलत होता. हर्षवर्धन म्हणाला, मला माहीत आहे की माझ्या पूर्वजांनी तुझ्यावर खूप अन्याय केलाय आणि त्याची शिक्षा 200 वर्षांपासून आमच्या अनेक पिढ्याही भोगत आहेत, पण तरी तुझा आत्मा शांत नाही झाला. तू अजून किती दिवस असाच भटकत राहणार आहेस याचा विचार केलायस का? तसा अबीर म्हणाला, अरे वा,
तुला तर नीतिवर्धननं सगळंच पळवून पाठवलंय की. पळपुटा, मी त्याला सोडणार नाही म्हणून स्वतःच्या विद्येचा वापर करून विवरात जाऊन बसला. खरं तर मला तुला त्या विवरापर्यंत पोहोचूच द्यायचं नव्हतं. तुलाही तुझ्या बाकी नातेवाईकांसारखंच मारायचं होतं, पण तो शुभंकर मध्ये आला. त्याने त्याच्या शक्तीचा वापर करून तुला त्या विवरापर्यंत आणि पर्यायानं नीतिवर्धनच्या आत्म्यापर्यंत पोहोचवलं. आणि तुला माझ्या शांतीची काळजी आहे की नीतिवर्धनच्या माहीत नाही का मला, पण मी तुला सोडणार नाही. हे कवच तुला किती वेळ वाचवतंय तेच पाहतो मी. तो त्वेषाने हर्षवर्धनला पाहून बोलत होता. तसा हर्षवर्धनच म्हणाला, ठीक आहे, जर तुझी रक्ताची तहान माझ्या रक्तानं शांत होणार असेल तर तसं मी स्वतःची आहुती द्यायला तयार आहे. आणि तुला जर ही रुद्राक्ष माळ तसं करण्यापासून अडवत असेल तर ही आत्ताच मी काढून टाकतो. असं म्हणून त्यानं रुद्राक्ष माळ काढून फेकली. आणि इकडे शुभंकरचं ध्यान भंग झालं आणि तो म्हणाला, हे काय केलंस तू हर्ष, हे काय केलंस? अरे अबीरला हेच तर हवं होतं. ती रुद्राक्ष माळ शेवटचा उपाय होता तुला अबीरच्या आत्म्याच्या प्रकोपापासून वाचवायचा. आता तुला अबीर सोडणार नाही. त्याच्या डोळ्यात भीती, काळजी आणि असे सगळे भाव दाटून आलेले होते. मुग्धा आणि मैयानं हे ऐकलं आणि मैयाने हंबरडाच फोडला. हे ऐकून मुग्धा उठली आणि कोणालाही काही कळायच्या आत ती त्या उघड्या तळघराच्या आत पळत जाऊन लुप्त झाली. तळघरात जशी हर्षवर्धननं रुद्राक्ष माळ काढून फेकली तसा अबीर चेकाळला आणि त्याने हर्षवर्धनवर हल्ला करून त्याला भिंतीवर आपटलं. हर्षवर्धनचं डोकं जोरात जाऊन भिंतीवरती आपटलं आणि त्यातून रक्त येऊ लागलं. हे पाहून अबीर गडगडाटी हसला. तोपर्यंत तिथे मुग्धा आली आणि तिने खाली पडलेल्या हर्षवर्धनला उठवलं. टॉर्च तर केव्हाच फुटली होती. हर्षवर्धन उठला आणि त्या अंधुक प्रकाशात तिला पाहत म्हणाला, का आलीस तू इथे? मूर्ख आहेस का? जा इथून लवकर. तो रागाने तिच्यावर ओरडत होता. तशी मुग्धाच म्हणाली, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि तुम्ही अजून किती बळी घेणार आहात? एका माणसाच्या गुन्ह्याची शिक्षा किती निरपराध लोकांना देणार आहे तुम्ही? सांगा ना. ती अबीरकडे पाहत बोलत होती. तसा हर्षवर्धन म्हणाला, मुग्धा जा तू. तुझा या सगळ्यांशी काहीही संबंध नाही. तो तिच्यावरती ओरडलाच. माझा संबंध आहे या सगळ्याशी, कळलं तुला? आणि तुम्हाला जीवच घ्यायचंय ना तर याचा एकट्याचं नाही, माझाही घ्या. ती त्वेषानं बोलत होती. अबीर मात्र दोघांकडे नुसता पाहत होता. इतका वेळ क्रूर दिसणारा त्याचा चेहरा आता थोडा शांत दिसत होता. हर्षवर्धन म्हणाला, मुग्धा ग, कळत नाही का तुला? हे बघ अबीर, तुझं शत्रुत्व माझ्याशी आहे आणि तुला जर माझा जीव घेण्यानं शांती मिळणार असेल ना तर खुशाल असं कर. पण तू किती दिवस असा सोडाच्या अग्नीत जळणार आहेस? मी विश्वकर्मा घराण्याचा शेवटचा वंशज आहे आणि मला मारून तुझा प्रण पूर्ण होईल की, पण त्यानंतर देखील तुला मुक्ती मिळेल का? तू अनंत काळासाठी या पिशाच्य योनीत अडकून राहशील, त्याचं काय? आज जर तू ती वस्त्र मला दिलीस तर तुझा आत्मा मी मुक्त करेन. तो त्याला समजावत म्हणाला. शांत झालेला अबीर थोडा विचारात पडला आणि म्हणाला, नाही, मला या पिशाच्य योनीतून मुक्ती हवी आहे. ठीक आहे, मी तुला त्या वस्त्रांचे तुकडे देईन, पण मला एक वचन हवं आहे. तो हर्षवर्धनकडे आणि मुग्धाकडे पाहत म्हणाला, कसलं वचन? मला तुझ्या पोटी जन्म हवा, तुझा मुलगा म्हणून. अबीर त्वेषानं म्हणाला. तसा हर्षवर्धन म्हणाला, ठीक आहे, दिलं वचन. तू विचारणार नाहीस की इतकी वर्ष ज्या घराण्याच्या लोकांचे मी बळी घेतले, जे घराणे माझे शत्रू आहेत, त्या घराण्यात मला जन्म का हवाय? अबीरनं साशंकपणे त्याला विचारलं. त्याचा हर्षवर्धन म्हणाला, नाही, कारण मला कदाचित माहीत आहे. अबीर फक्त हसला आणि त्याने तळघरातील एका अदृश्य देवळीत ठेवलेले ते वस्त्रांचे तुकडे हर्षवर्धनच्या हातात दिले आणि मुग्धा हर्षवर्धनला घेऊन तळघरातून बाहेर आली. अबीरला हर्षवर्धनच्या विश्वकर्मा घराण्यात हर्षवर्धनच्या पोटी जन्म का घ्यायचा असेल? ऐकूया पुढच्या भागात. द लूप ऑफ होप भाग 9.